तिच्या घरीच आहे व रोशनीनं आणलं ना आणूनच दिलं नाही मायावाला पुरणाचं भांड. अहो पण त्या पोरीनं ते आल्या भाऊजाईच्या घरी नेऊन दिलं होतं ना, त्या भाऊजाईनं नेलं ना. मग आणीच तर घेऊन गेली होती व आणि चारू आली ना व. ते पाय हो, मीच काल संध्याकाळी येणार होती पण आलीच नाही व. हे पोरगी नाही का झोपत नव्हती ना मायली, तर मग पोरीच्या घरी गेली होती तिला घेऊन, ज्योतीच्या घरी. येतो म्हटलं भेटाले. हाय का गेली व चारू? नाही ना निर्मलाबाई आहे ना, 2-3 दिवस आहे आता इकडं, तर राहणार आहे. होळी आली म्हणतातच. आणि मग रोशनीचे बाबा म्हणे जाऊ नको म्हणे बाई म्हणे चारू, आता होळी गिडी करूनच जाजो म्हणे. नाही म्हणते ठेवाले भाऊ ते आपले सोनमचे बाबा. तर बाई मोठ्या मुश्किलनं राहिली बाई ते आत. उद्या सकाळी जाते का काय तर काय माहित का, पण चारू बाई राहणार आहे. अचानक कशी काय आली व चारू? चारू तर लय दिवस झाले येतच नाही, तिला तर फुरसतच नाही म्हणते. आणि पोरग गिरग होतीच आलं. मग पोरग नाही आलं, पोरग काका काकू देते ना त्याला जेवण गिवण देते तेवढं काही हे नाहीये. अहो तुले काय सांगू आता, ही पोट्टी नाही का सोनं माई भाशी. आता काय सांगू हो तुले निर्मलाबाई, ते न तिनं गौस नाही का कांड करून ठेवलं बिचारे. कांड करून ठेवलं? कोणतं कांड केलं व? काय झालं व? माय बाई आता काय सांगू तुला निर्मलाबाई, ते सोनमचं न राहुलचं हाय म्हणते एकमेकात मन माय. आणि ते लग्न करतो म्हणते त्याच्यासोबत, दुसऱ्यासोबत करत नाही म्हणते ते पोरगी सोनम. तर त्याच्यासाठी मायले फोन केलता तिनं आणि सांगितलं बाई. आणि म्हणून का माय बाप आले तिचे. आता काय होते आणि काय नाही. आज संध्याकाळी जाणार आहे ते आपली चारूबाई आणि ते भाऊ जाणार आहे त्या हिच्या घरी, अंताच्या घरी बोलाले. हो का व? अहो हे सोनम ते भाषे, अरे बापा राहुल नाही त्याचं बोलणं गिलणं दिसे गिशी बाई मले. तू काही म्हण बोले गेले ना, पण मी म्हटलं बाई आता पोर बरोबरीचे आहे तर बोलते बाई म्हणलं ती पोरगी. अशी मशाक चालू राही त्याची मला दिसे गिशे, पण एवढं लक्षात नाही आलं बाई मायावाल्या. अहो आम्हाला कुठं माहित होतं निर्मलाबाई, आत्ता 2 दिवसा पहिले माहित पडलं. मग ते तिनं तिच्या मायले फोन केला वाटते त्यावाल्या रावल्याचे, आणि रोशण्याचे झाले बस स्टॉपवर भांडणं. तर ते पोट्टी म्हणते मायले म्हणून फोन केला तिनं आणि बोलावलं माय बापाले. मग काय म्हणणं आहे व? रावल्याला देते गीते काय तुझी भाषी देऊन राहिली काय? मग देतो गीतो म्हणून नाही म्हणलं, तसं गिसं नाही म्हणलं. तिचा बाप म्हणे ना बाप्पा, बापाचे मोठे लाडाचे आहे ना पोरगी सोनम. बाप म्हणे अगर तर आम्हाला आवडलं तर देऊ म्हणे, आणि नाही आवडलं पोरग बरोबर नाही वाटलं त्याचं तर म्हणे तुझे माय मताना ऐका लागन म्हणे बाई म्हणे. तर ती पोरगी हो भरली बाई सोनम. हो का? पण त्याने तर पोरगी पाहिली व त्याच्या बापानं अनिलनं पोरगी पाहिली आहे ना. अनिलला काही माहित नसन बाई. नाही अनिल भाऊले माहीतच नाही. आज संध्याकाळी जाणार आहे सोनमची माय आणि तिचा बाप जाणार आहे, म्हणजे माई ननद आणि ते भाऊ जाणार आहे बाई. तर आता काय होते ना काय नाही का. पहिली गोष्ट त्याचं घरदार पाहूनच ते तिचा बाप काय म्हणते ना काय नाही. आता अंताचं घर माहीत आहे ना आपल्याला कसं आहे कसं नाही. तर एवढे दिवस झाले घरही बांधलं नाही काही नाही. आता त्या 2 रूमा काढल्या बाई, किचन काढलं तिनं आणि ते एक बेडरूम काढली म्हणते बाप्पा. 2 रूमा काढल्या ना आता, मोठ्या मोठ्या 2 रूम आहे. एक स्वयंपाक घर आहे आणि एक बसा उठाले ते समोरचे, आणि अजून एक काढली ना पोराचं लग्न करायचं आहे म्हणून. काढलं झालं ना, बांधून घेऊन झालं ना. बांधून घेऊन झालं, पण यायच्यापेक्षा कमीच आहे ना या सोनमच्या मायबापापेक्षा ते अंताच्या घरचे सगळे आहे का नाही. मग आता काय माहित बाई, हो म्हणते का नाही म्हणते तर काय माहित, त्याचं त्याने माहित. पोट्टी करत नाही म्हणते ना ते सोनम, त्याच्याशिवाय करत नाही म्हणते. अगर म्हणते माय लग्न त्याच्यासोबत नाही करून दिलं तर मी दुसऱ्यासोबत करणार नाही म्हणते, तशीच राहील म्हणते मी. काय बाई आजकालच्या पोरी व माय बापाले बिलकुल भेटतच नाही बाई, डायरेक्ट फैसलाच सुनावते व. माय बाई सोनम काय काय बोलते बाई बापासोबत. अरे देवा, पप्पा मी नाही करत म्हणे दुसऱ्यासोबत. तुम्हाला माहित नाही का म्हणे पप्पा मी कशी आहे तर मी ऐकणारच नाही म्हणे. पप्पा पप्पा बापा, काय बाई तो पप्पा आणि काय बाई ते सोनम. नाही जोडी मस्त दिसन बाई. ते पोरग चांगलं आहे ना दिसाले, हिरो आणि दिसते राहुल बी, आणि ही पोरगी चांगली आहे बाई. ती वाली भाषी जोडा गिडा मस्त होते दोघाचा. देऊन दे म्हणा, जाऊ दे म्हणा चारूले. तसं बी तर थोडा आहे ना त्याले काय 30,000 रुपये काहीतरी पगार आहे ना राहुलेले. मग चांगलं आहे कामाचं गिमाचं, देऊन दे ना म्हणा. माहीत पडन बाई संध्याकाळी. आता जाणार आहे तिचा बापही जाणार, तिची माय जाणार त्या अंताच्या घरी. चुलीवर का नाही मी पुरण मांडून देतो एका साईडले आणि एका साईडले भात मांडून देतो. तू घरात का नाही भाजी गिजी बनव, वांगे आलूची भाजी बनव, आणि काय आहे बाकीचे वडे फडे ते बनव, आणि मग आखरी टाकतो पुरणाच्या पोळ्या. काय व पूजा? आई मग नाही का मला साधा स्वयंपाक बनवता येते जी. भाजी पोळी भात हे बनवता येते, बाकी काही येत नाही मला. पुरणाचा स्वयंपाक नाही बनवता येत मला. हा बाकीचं सगळं बनवता येते, पण ते वडे फडे मी कधी शिकलीच नाही. आता तिथं होती रूमवर तर का नाही आई आणून देत जाई मले. तिनं बनवलं का ते आणून दे मला सणाले गिनाले, तर आम्हाला बनवू नाही. मग आम्ही दोघंच राहतो, त्याच्यामुळे मग मी काही शिकलीच नाही. माय बाई एका लेकराची माय आहे ना तू.
पूजा तुला पुरण बनवता येत नाही का हो? पुरणाची पोळी नाही बनवता येत? हो ना आई, मी कधी बनवलंच नाही ना. आई बनवे ना, आई ना ते माझ्या भावाची बायको, तर मग 2-3 आणून द्या आमच्या इकडं, म्हणून मग मी काही कधी बनवच नाही. म्हणजे मला बनवताच येत नाही. आईले की माहीत होतं बनवता येत नाही म्हणून, मग जाणून बुजून 2-3 जास्त बनवे आणि मग मला आणून दे मग ठेवाजी आई. मग मला अशी जरूरत पडलीच नाही बनवायची, मी कधी बनवलीच नाही. आणि वडे फडे भजे म्हणजे हे नाही येत का? भजी गिजी बनवता येते मला, वडे नाही येत. ते वडे काय करा लागते वाटते, तर वडे गिडे नाही येत. मी असं कधी बनवलंच नाही जी मी सणाचं. असं आई ताटच बनवून आणू दे, तर मग मी कधी असं अंगवणीनं बनवलं नाही जी. मला येतच नाही बनवता ते, खरं सांगावं तर. फक्त भाजी पोळी भातच येते मला, जास्त नाही बनवता येत. म्हणून तर माया पोरगं इथं आल्यावर खाऊ खाऊ करे बाई, आई हे बनव, आई ते बनव, आई ते बनव. हे काही बनवून चारतच नसन ना. हिच्या मायनं दिलं तेवढंच खात असन बाई. असं नासू गेले आपल्या घरचं वेगळं आणि दुसऱ्यानं दिलेलं वेगळं. वारे आईले काहीच येत नाही बाई. जाऊ दे, मी पुरणाची पोळी गी बनवतो, बाकी भाजी गिजी बनवून घेईन, साध्या पोळ्या गी बनवून घेजो. बाकी पुरणाची पोळी गी राहू दे, मी बनवतो. वडे फडे राहू दे, डाळ भिजू टाकलेलीच आहे मी म्हणा, मुंगाची हरभऱ्याची. तर वडे मीच बनवतो, इथंच बनवतो. मग बाहेर तू बाकीचं अंदर बनव गॅसवर, जा बनवशील ना. हो ना, वांग्याची भाजी बनवतो मी, पोळ्या बनवतो साध्या. आणि भजे बनवायचे का? बनवायचे माय भजे, काऊन नाही बनवायचे? एवढे सण आहे तर. पण राहू दे, वडे मला टाका लागन तर काय भजेच नाही टाकीन मी. टाकीन भजे बी, राहू दे. जाय तू पोळ्या भाजी बनवून घे ना, भातही मांडून घे बाई तिकडंच, मी बनवतो इकडं. बरं ठीक आहे ना, ठीक आहे. कांदे मिरची आणून देतो बाई इकडं, व कांदे मिरची चिरून घेतो. कोणी म्हणन का बाई इले भजे नाही काढता येत ना, वडे नाही काढता येत ना, पुरणाची पोळी नाही बनवता येत म्हणते. कोणाला नाही बनवता येतो आई पुरणाची पोळी? अरे तुझ्या बायकोले म्हटलं काहीच नाही येत रे, तिला नुसतं भाजीनं पोळीच येते आणि भात बस झालं. हे तर लहानशा लेकराला येते रे बनवता. आता 5वी-6वीत असलेल्या पोरीले येते बाप्पा, आणि तिले पुरणाची पोळी नाही, भजा नाही, काहीच नाही बनवता येत म्हणते बाप्पा. आता तू शिकवलं आई तिले. नाही येत तिले, बनवायचं कामच नाही पडलं. तिची मायच आणून दे, सणासुदीच्या दिवशी तिची मायच आणून दे मग आम्हाला. तर ते काही बनवायचं काम पडलं नाही तिले, ते काही अंगणीनं बनवत नाही. आता तू शिकवजन तिले सर्व काही. शिकवीन ना रे, शिकवीन ना. जाऊ द्या, तुमच्याच्यानं आम्हाला खादे भेटून राहिलं, नाही तर आम्ही दोघं जण काही खावं नाही रे बाबू एवढ्या अंगवणीनं करून. मग कुठं खावं? निर्मला बाईले माहीत आहे आम्ही अंगवणीनं बनवू, नाही तर मग ते आणून दे बाई आम्हाला. आता कसं तू आहे, तुझी बायको आहे, माझ्या नातू आहे, तर आता बनवाच लागन ना. तुमच्याच्यानं आम्हाला घरी करायला भेटते. जाऊ दे, शिकन म्हणा, तेवढं काही नाही, शिकन. खाऊन जी ताई, मला तुम्ही सांगितलंय नाही. पुरणाच्या पोळ्या बनवल्या तुम्ही, सर्व स्वयंपाक बनवला, पण मला सांगितलं नाही तुम्ही. खाऊन जी सांगितलं नाही मला तुम्ही. नाही हो, पोळ्या बनवायच्या आहे पुरणाच्या. पुरण गिरण झाला आहे, वाटूट करून ठेवलेला आहे मी मशीन मधून काढून. पोळ्या व्हायच्या आहे, पोळ्या टाकू ना जेवायच्या वेळेस गरम गरम. टाक जो लागेस, तुला येते ना पुरणाच्या पोळ्या, तर टाक जो ना तूच. नाही, पुरणाच्या पोळ्या गिळ्या टाकतो जी मी, मला येते गीते, पण तुम्ही मला आवाज नाही दिला, सांगितलंय नाही तुम्ही. इकडं स्वयंपाकाला लागल्या तर सकाळीचा स्वयंपाक केला मी ना, तर थोडासा आराम करतो बा म्हटलं, तर मी झोपून राहिली तर झोपूनच राहिली. तुम्ही आवाज नाही दिला, काही नाही दिला, मला सांगितलंय नाही. कसं येतं येऊ स्वयंपाक करून घेऊ का काही काऊन काय झालं? काय झालं सीता? काहीच नाही झालं. आता पहिले एकटीच करू बाई मी ना, आता बी एकटीच करणार. आता तू ड्युटीवर जाशील नाही का, तू या कामाला जात जाशील ना, तर मग मला एकटीलाच करावं लागेल ना, मग सवय पाडा लागेल ना. आता 2 दिवस लग्न झालं ते, तेव्हापासून मला तुझी सवय पडली होती बाई. आता मग अजून तू कामाला जाशील तर मला एकटीलाच करावं लागेल का नाही? मग त्याच्यापेक्षा काय रे बा, आवाज द्यायचा, करो म्हटलं मी. जी ताई अशा म्हणून राहिल्या, मी कामं करू लागणार नाही का तुम्हाला? आता सर्व काही कामं तुमच्याच भरोशावर थोडी टाकणार आहे मी. जेवढं माझ्याकडून होते तेवढं करू लागत जाईन मी. करू गिरू लागशील म्हणा, तसं नाही, पण मी म्हणलं जाऊ दे, आता हे झोपली आहे तर झोपूच द्यावं म्हणलं, म्हणून मी केलं बाप्पा. आता मला सवय आहे ना. आणि मी म्हटलं तुला पुरण गिरण बनवता येत नाही असं बाई म्हटलं सणासुगीचं, म्हणून बनवून घेतलं माय पट. आई येते जी मला बनवता येते, मला सर्वच बनवता येते, सगळं बनवत असतो मी. तुम्ही आवाज तर द्यावा लागत होता नाही दिला तर नाही दिला आवाज. तू न बनवलं काय ना मी न बनवलं काय, तेवढं काय आहे. जाऊ दे, आता पुरणाच्या पोळ्या टाकून घेजो, साध्या पोळ्या टाकायच्या आहे त्या टाकून घेजो. बाकी कढी मडी सगळंच झालेलं आहे, सर्व स्वयंपाक बनवला. गरम गरम पोळ्या टाकून घेजो, पुरणाच्या पोळ्या टाकून घेजो, झालं. मग पूजा करायला जायचं आहे ना संध्याकाळी, मग पूजा करून या लागेल ना आपल्या होळीची. पहिले राग आला मायावाला, राग आला त्याले. आणि माझ्या जॉब करणं पसंत नाही आलं त्याले, राग आला त्याले. शेता झाडून मारून टाकवा बाई, झाडून गिरून टाक, थोडंसं पाणी मानीशी पागणार, नांगणं गिरणं झाडून घे. मी तैवारी नाही काय वाले स्वयंपाकाचे भांडे घासून घेतो, नाही हाय आताचे तर. शेता हो ताई, पाणी शिपतो ना, अंग नाही झाडतो ना, रांगोळी काढून घेतो. रांगोळ्या कुठं ठेवल्याची ताई? अमानातल्या रूम मध्ये ठेवल्या रांगोळ्या. तू पहिले का नाही पाणी गिनी शिप, झाडून की टाक, मी देतो तुला काढून रांगोळ्या, तुला नाही दिसणार त्या. बरं ठीक आहे, अंगण गिंगण झाडून घेतो, पाणी गिनी शिपून घेतो मी. मी काय म्हणलं सागरजी, मी ना सगळं बनवलं जी,
सगळंच बनवलं आता, भाजी गिजी सकाळपासून मी हात रिकामा नाही मायावाला कामच करत आहे जी. सकाळीचा स्वयंपाक वेगळा, आताचं संध्याकाळचं वेगळं, पूजापातीचं सगळं केलं मी ना. फक्त का नाही पुरणची पोळी नाही का मला बनवता येते, पण नाही का मला भेव लागते जी ते पलटवायच्या वेळेस गिडेस. तर तुम्ही सांग ना आईले, माहाची एवढी खासही होत नाही. मला एवढं म्हणजे त्याचं प्रमाण नाही समजत जी. लागेच हे शिजवलेली आहे मी ना डाळगी, तर सांगा ना आईले थोडंसं. फक्त तेवढं करून दे म्हणा. सगळं झालेलं आहे, भात कढी भजे वडे सगळं केलं मी ना, काहीच राहिलेलं नाही आहे. फक्त पुरणाची डाळ शिजवलेली आहे, फक्त ते तेवढं पुरणाच्या पोळ्या द्या म्हणा करून. साध्या पोळ्याही टाकल्या मी ना, कणिक ठेवून दिली काढून साईडले. आईले तर पुरणाच्या पोळ्या बनवायला आवडते हो बाबा, तर आईच्या हातच्याच पुरणाच्या पोळ्या खाते. तुला बनवता येत नाही हे तर आईले चांगल्या तऱ्हेने माहित आहे, तरी पण आली नाही आई बनवायला. ये ना तर दूरचीच गोष्ट, पण पलटून पाहिलं बी नाही इकडं त्याईनं, आईनं आल्या बी नाही इकडं. मग तुम्ही सांगा ना थोडंसं तुमच्या मतानं ऐकन. तुला तर मला हे अवघडच काम दिलं वर आले. आता मी जर गेलो तिच्या जवळ तर ते म्हणून मला बायकोनं पाठवलं. तिचा दिमाग तर लयच चालते आईचा. पाहतो आता काय म्हणते काय नाही, तर जाऊन तर पाहतो. कुठं बसली कुठं आहे ते? त्यातल्या रूम मध्ये बसले आहे, संध्याताई सोबत बोलताना दिसल्या मला, तिथंच बसून आहे. जाऊन पाय ना ऐकत असन तर, नाही तर मग मी करतोच म्हणा, असं काही नाही. मग कशाही केल्या तर खा लागन मात्र तुम्हाला सगळ्याले, जशा बनल्या तशा करतो मी, असं काही नाही. पण एक वेळा विचारून पा, माय मतानं ऐकणार नाही. मी म्हणलं तर मला बोलायला चान्स भेटन, मग त्यावेळेला बोलनच मला. बरोबर पाहतो जाऊन. मग कोण करू लागला हो तुले स्वयंपाक होडीचा? हो बाई संध्या. काजलताईनं बनवला. काजलताईले असं वाटते का मला काही जास्त येत नाही बा, असं वाटते त्याईले. पण नाही का मग मी बनवला ना तर त्या नवलच करत राहिल्या. तुम्हाला तर सर्वच येते म्हणे वहिनी. मी म्हणलं हो माझ्या आईनं सगळं शिकवलं म्हटलं मला. त्याही नाही करू लागलं ना मला, त्याही नाही स्वयंपाक गिंपाक झाला. माय बाई हो का हो, चांगली आहे हो तुझी नणद, चांगली आहे माय. म्हणून तर मागतो म्हणलं होतं या पोट्ट्याले सोडचिट्टी करीत. आणि यानं आणली ना हे हेडंबा घरात. आई तू अजूनही गेलंच नाही का होते? झालं ना आता दादानं आणली ना त्याची बायको. काय तू इथेच हे करून राहिली? झाला का त्या घरचा स्वयंपाक गिंपाक झाला का? काय काय बनवलं तू ना? ही सकाळपासून हात नाही लावला बाई कोणत्या कामाला, मी लावणारही नाही. 8 दिवस झाले तिची मजाच पाहून राहिली. मी काय लावू? लय सून बनाचा शौक आहे ना तिले. मी सगळं करतो बरोबर करतो. मी आता अशी नाही वागत ना तशी नाही वागत करते. करू दे ना मग आता तिले. पड ना म्हणा उबडी तिपडी आणि करत जाई म्हणा. बरं ठीक आहे आई, मी ठेवतो. आमच्या इकडली होडी नाही का पेटून राहिले सगळे, तर पूजा करायला जा लागन मला काजलताई सोबत. ठेवू का? ठेव ना बाई, ठेव. आई तर मस्त बोलून राहिली संध्यासोबत. काय बोलू न काय नाही, कसं म्हणू इली आता पोया करता म्हणून पूर्णाच्या. पोट्ट काऊन तिकडून वाकून पाहून राहिलं गले सागरे? आई काय करू राहिली तू? काय करू राहिली? बोलत होती का तू? कोणासोबत बोलत होती? संध्यासोबत? तुला कसं माहित रे संध्यासोबत बोलत होती म्हणून? मी हो तिच्याच सोबत बोलत होती. मग काय म्हणता? नाही बाई काही नाही म्हणत. मी काय म्हणलं, हे राणी नाही का चांगला स्वयंपाक बनवत नाही. तिनं बनवला वाटते तर पोळ्या राहिल्या बनवायच्या. तर मीच म्हणलं तिले आई बनवू नको म्हटलं, तू काही चांगली बनवत नाही म्हणलं, तर आईले बनवू दे म्हणलं पोया, आपल्यावाल्या पूर्णाच्या पोळ्या आईले बनवू दे म्हणलं. तिले थांबवलं, मी बनवून राहिली होती पण मी म्हणलं मला आईच्या हातच्याच खायच्या आहे, त्या हातच्या खायच्या नाही म्हणलं मला, तू चांगली बनवत नाही म्हणलं. तर मग आणि मी थांबून ठेवलं, आई तूच बनव ना पूर्णाच्या पोळ्या, मस्त बनवता येते तुले, तुझ्या हातची चव वेगळीच लागते पूर्णाच्या पोळ्याची. अरे बनवते ना आता ती बायको, बनवू दे ना तिले, बनवते ना ते. नाही बाई पुरणपोळी त्यासाठी चांगली लागते, तूच बनव बरं. तिने बनवू नाही दिलं मी न, तेव्हाली गेली भांडे घासाले म्हणे मीच बनवतो म्हणे, राहू द्या म्हणे, पण मीच थांबवलं तिने. तू जाय बरं बनव बरं आई, बनव बरं म्हणे, तुझ्यासाठी पूर्णाची पोळी खायची आहे, बनव ना आई. अरे पण मी म्हणलं आता बसतो बा आरामशीर, बनवू दे म्हणलं आता तिले राणीले, खा ना आजच्या दिवस, चांगली तर बनवते ते, आवडते ना तुले त्या बायकोच्या हातचं, बनवू दे ना तिले. नाही नाही तिच्या हाताला चवच नाही आई, तूच बनव बरं, तूच बनव, मला तुझ्या हातचीच खायची आहे. जाय बरं बनव बरं. बाबाई बी तिकडे वाट पाहून राहिले, मग पूजाही करायला लागेल ना तुम्हाला होळीची. जाय बरं बनव बरं पटकन बनव. तिने थांबवलं नाही तर ते अजून मग काही बनवायला लागल ना, मग कशी बी खा लागल तिच्या हातची. ते चांगली नाही बनव, तिच्या हाताला चवच नाही आई, तू बनव बरं. बरं बाप्पा बनवतो. आता मस्त बसली होती बरं इथं, आता दिलं माय मागं लावून पूर्णाच्या पोळीचं बनवतो बाप्पा, बनवतो. पाय बाई माय पोरायला माझ्या हातचंच आवडते हो जेवण, बनवतो, त्याची इच्छा आहे ना बनवायची तर बनवतो, माझ्या हातचंच खाते ना तो. बरोबर आहे, त्याला बायकोच्या हातचं नसन आवडत. कोणती अशी दळ बनवते पाय बरं, आली का नाही मायची आठवण त्याला पूर्णाच्या पोळीची. माय बिंद मानली आई, मानली पूर्णाची पोळी बनवाली, मानली, बरं झालं रे देवा.